आई साहेब या साखरपुड्याच्या अंगठ्या जपून ठेवा. चल. भाऊसाहेबांना म्हणावं खालचं झालं असेल, कार्यक्रम सुरू होईल, लवकर वरती या. होय होय सांगतो मी. हे दोघं आहेत कुठं? अहो दादासाहेब आता मनासारखं प्रेम मिळते, थोडा वेळ तर लागणार. हे काय आलेच बघा. या. दादासाहेब बघा दोघांच्या चेहऱ्यावर कशी लाली आली. मग कसा दिसतोय जोडा? कमाल. आहेत की नाही मेड फॉर इच अदर? अहो अहो या दोघांच्या साखरपुड्याच्या अंगठ्या ठेवल्या होत्या ना, त्या सापडत नाहीये. साखरपुड्याच्या अंगठ्या सापडत नाही? होय. मी माझ्याच हाताने ठेवल्या होत्या, आपल्याच लॉकरमध्ये ठेवल्या होत्या, पण नाही सापडत आहे. हे बघा, तुम्ही पुन्हा एकदा बघा, कुठेतरी कपड्यांच्या खाली गेले असतील त्या. अहो बघितलं, समधीकडे बघितलं, नाही सापडत आहेत मला कुठेच. जा पुन्हा एकदा बघा, नाही तर तुम्ही. अहो मी लॉकरमध्येच ठेवल्या होत्या, पण फक्त अंगठ्याच गायब आहेत, बाकी सगळं शाबूत आहे, काय बी गेलेलं नाहीये. अगो बाई, म्हणजे अंगठ्या चोरी झाल्या की काय? अगं ये हळू बोल ना जरा. हे तर तमाशा नकोय. वय वय. अहो फौजदार, काहीतरी करा की. फौजदार घरात असून काही कामाचे आहेत की नाही? काय फायदा म्हणजे? अगं अंगठ्यांना काय पाय फुटले स्वतःहून जायला? कोणीतरी पळवले असतील. पण आता घरातलं कोण पळवणार? अगो बाई, म्हणजे कोणी बाहेरचा चोर आला की काय? बाहेरच्या चोराला काय फक्त अंगठ्या पाहिजे होत्या? लुटायचं असतं तर अख्खं घर लुटलं असतं की. होय, म्हणजे घरातलंच कोणतरी आहे का काय? अहो आई साहेब, पण घरातले समदे नोकर आपले विश्वासातलेच आहेत. होय. आणि मला माहिती आहे कोण आहे. इम्पॉसिबल. अरे असं काही करणं शक्यच नाहीये. एवढा कॉन्फिडन्स आहे तुला? त्याची बायको आहे ती. आपण वाद नको घालूया, पुन्हा एकदा चेक करू. माझं आणि अमोकचं लग्न होऊ नये ही फक्त आर्याचीच इच्छा असू शकते. ती वरवर काहीही दाखवत असली तरी. किती कोत्या मनाची आहेस ग तू? होतं मन कुणाचं आहे ना ते कळेलच आता. दादासाहेब, झडती घ्यायची असेल तर ती आर्याच्या सामानाची आणि तिच्या रूमची घ्या. कारण अंगठ्या लपवण्याचा मोटिव्ह फक्त आर्याकडेच असू शकतो.
वय वय बरोबर आहे हिचं. नाही, मी नाही घेऊ देणार आर्याच्या सामानाची आणि खोलीची बिझडती. एवढी खात्री आहे तर मग घेऊ दे की. कर, नाही त्याला डर कशाला. घ्या झडती. खुशाल घ्या, कारण मी अंगठ्या लपवलेल्याच नाही. कळेलच ते. आजी एक काम करा, तुम्हीच झडती घ्या. नाही म्हणजे आम्ही झडती घेतली तर तुम्हाला वाटेल आम्हीच काहीतरी केलंय. झडती मी घेणार आहे. बरोबर. तुम्हीच घ्या. शालिनीताई, मिळाल्या का कुठं अंगठ्या? अजून पूर्ण बघून झालेलं नाहीये, बघते मी. काय आहे? काय आहे? हा? हे समजा काय आहे? हो पण मी खरंच एक शब्द बोलू नको आता. या सापडल्या अंगठ्या. का? सईनी सांगितलं तसंच झालं. आर्याच्या सामानातच सापडल्या अंगठ्या. आर्या, मला वाटलं नव्हतं तू असं वागशील ते. हा ग पण नाही नाही नाही, आता ना कुणी काही बोलूच नका. या आनंदाच्या समारंभाला ना हिला गालबोट लावायचंच होतं. आता चोर तर सापडलाय, त्याला शिक्षा काय द्यायची हे दादासाहेबांनी आईसाहेबच ठरवलं.
सॉरी, पण मला इतकंच सांगायचंय की मी हे सगळं केलेलं नाहीये. कोणीतरी फसवलंय तिला. आणि अंगठ्या तिथे सापडल्या याचा अर्थ तिनेच त्या तिथे ठेवल्यात असा होत नाही ना. बरोबर आहे, मला बी तसंच वाटतंय. अरे पण प्रूफ झालाय ना, मग तू तुला डिफेंड काय करतोय? चोरी तिनेच केली आहे, त्यामुळे शिक्षा काय द्यायची हे दादासाहेब आणि आईसाहेबच ठरवतील. दादासाहेब, तुम्ही शिक्षा सुनावताय की मी कारवाई करू? शिक्षा होणारच. दादासाहेब, मी एक सुचवू का? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण बोलू? बोला. साखरपुड्याच्या अंगठ्या लपवल्या नाही ना, मग हिला एकच शिक्षा होऊ शकते. साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतची समधी तयारी हिनच करायची. किती उलट्या काळजाची आहेस ग तू मालती. आर्या हे असलं काही बी करणार नाही. मान्य आहे मला, मीही अंगठ्या लपवलेल्या नाहीयेत, पण साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत सगळी तयारी मी करेन. फायनल. आर्या, अगं काय चाललंय तुझं? तू अमोघन सईच्या लग्नाला मदत करणार आहेस होय? अगं लग्नाला हो म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष काय काय करणार आहेस तू? हा, ते सईला मेहंदी लावणार आहेस, दोघांना हळद लावणार आहेस, मुंडावळ्या बांधणार आहेस, कौष्ट केळं देणार आहेस? कशाला निखाऱ्यावरून चालतीयस? आजी, मला स्वतःला समजवायला हवं की आता अमोघ माझा नाहीये, सईचा आहे तो. अरे हा अमोकवर इतकं प्रेम करतेस तू, हे समजा झेपेल तुला? तेच प्रेम तर मला खोटी आशा दाखवत आहे आजी की अमोघ अजूनही माझा होईल, माझा हात कधीच सोडणार नाही. पण या भ्रमात राहिले तर हे सगळं जड जाईल मला आजी. त्यामुळे मला माझ्या मनाची तयारी करायलाच हवी. नवरा बायकोचं आमचं नातं आता त्याची बायको सई आहे, सो हे करायलाच हवं ना. त्यांच्या लग्नाची एक एक तयारी करता करता मला माझ्या मनाला पटवून द्यायचं की अमोघ माझा कधीच नव्हता आणि कधीच नसणार. शांत हो. समजा ठीक होईल बघ. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे कवी कवीनामुपस्त्रवम्. डोळ्याला पाणी लावावं. नेत्रोदगस्पर्शयं समर्पयामि आचम्य.
औक्षण करण्यासाठी या ठिकाणी या. सई चल. अंगठ्या ना, अंगठ्या कुठे? आई साहेब, अहो तुम्ही थांबा. अहो तुम्ही कशा पायी जाताय? आर्या आहे ना. आर्या जा अंगठ्या घेऊन ये. मी इसरलीस? अगं नाही म्हणजे इसरलीस का? ते बघ तिथेच ठेवल्यात, घेऊन ये. लग्नाचे विधी झाले तेव्हा ते लग्न मोडून टाकावं असं वाटत होतं मला. आणि आज तेच माझं लग्न तुटतंय हे सहन होत नाहीये मला. माझ्या हातात अशीच साखरपुड्याची अंगठी आहे, गळ्यात अमोलच्या नावाचं मंगळसूत्र आहे, पण आता अगं ते कशा पायी थांबलीस? दोघांच्या हातात अंगठ्या दे आणि सांग त्यांना की एकमेकांच्या बोटात अंगठी घाला म्हणून. एकमेकांना अंगठ्या घाला.